चला तर ऐकूया आजची एक छान गोष्ट. पुढची गोष्ट सांगतो का बाबा? तर मागच्या वेळेस आपण पाहिलं की राणा प्रताप युद्धात जखमी झाले आणि जखमी झाल्यानंतर त्यांना घेऊन त्यांचे माणसं जंगलामध्ये आले आणि मग काही दिवस राणा प्रताप जसे जंगलामध्ये राहू लागले. पण जंगलामध्ये त्यांना ना खायला काही होतं, ना चांगलं घर होतं. गुहेमध्ये त्यांच्या पूर्ण परिवाराला खूप कष्ट सोसावे लागले, खूप हाल झाले. त्यांनी काय केलं, ते कंदमुळं खाऊन, फळं खाऊन असे त्यांना जगावं लागलं. आणि एक दिवस काय झालं, राणा प्रतापच्या मुला ते वाळलेल्या भाकरी खात होते आणि एका मांजरीनी राणा प्रतापचा मुलगा जो होता अमर त्याची चपातीच पळवून दिली, भाकरी पळवून दिली. ती पळवून दिल्यानंतर जी प्रतापची मुलगी होती, जिने आपल्या भावाला आपली भाकरी दिली होती, ती चक्कर येऊन पडली. मग ही परिस्थिती पाहून राणा प्रतापला फार वाईट वाटलं. त्यांनी विचार केला की आता मी हे अजून सहन नाही करू शकत, मी अकबरला पत्र लिहिलं पाहिजे. आणि मग राणा प्रतापने पत्र लिहिलं, सांगतो. आणि मग मग ते पत्र बघितलं. अकबरच्या दरबारामध्ये ते पत्र वाचलं गेलं आणि मग ते म्हणाले की आता शेवटी राणा प्रतापने ठरवलं म्हणे माझ्या समोर नतमस्तक व्हायचं. आणि ही तर फार चांगली गोष्ट आहे म्हणे, हे उत्सव करायच्या सारखी गोष्ट आहे असं म्हण. आणि मग काय झालं, पृथ्वीराज एक राजपूत कवी होता अकबरच्या दरबारात. त्याला काही ही बातमी आवडली नाही. ठीक आहे, मग त्यांनी काय केलं, एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी काय केलं, एक पत्र लिहिलं. पृथ्वीराजनी राणा प्रतापला पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये काय लिहिलं की तुम्ही एकटेच असे आहात जे राजपुतांचा मान राखू शकता. आणि सूर्य नक्कीच उगवेल पश्चिमेकडून, आणि ज्या दिवशी सूर्य पश्चिमेकडून उगवेल त्या दिवशी तुम्ही अकबराला महाराज म्हणता म्हणे. अशा प्रकारे म्हणजे पत्र लिहून त्यांनी राणा प्रतापला प्रोत्साहन दिलं. आणि ते वाचल्यानंतर त्याला राणा प्रतापला असं भरून आलं आणि मग राणा प्रतापने ठरवलं की मी असं लिहिलं पाहिजे की सूर्य कधीच पश्चिमेकडून उगवणार नाही, म्हणजेच प्रताप कधीच अकबराला त्याचा राजा मानणार नाही. आणि परत या पत्राने राणा प्रतापच्या मनामध्ये पुन्हा युद्धाची उमेद आली. मग काय झालं, हे जे पत्र व्यवहार झाला दोघांमध्ये हा काही अकबरला माहिती नव्हता. अकबरने काय केलं, एक छोटं सैन्य जंगलामध्ये पाठवलं. कशासाठी, की राणा प्रतापला घेऊन यायसाठी. पण जेव्हा ते पोहोचले तिथे आणि राणा प्रतापने ज्यावेळेस म्हणला की मी काही तुमच्यासोबत येणार नाही, त्यावेळेस ते जे सैन्य होतं त्यांनी राणा प्रतापवर हल्ला केला. त्यावेळेस राणा प्रताप म्हणे की आपण युद्ध करू, आपण कितीही कमी संख्येने असलो तरी सुद्धा आपण युद्ध करू. आणि मग सगळे राजपूत योद्धे जे होते ते सगळे हळूहळू एक एक करून मारले गेले. आणि ज्यावेळेस राणा प्रताप पकडल्या जाणार होते, म्हणजे मुघल सैन्य राणा प्रतापला पकडणार, तेवढ्यात काय झालं, तिथले जे जंगलातले भिल्ल सैन्य होतं, भिल्ल लोक होते, त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला, मुघल सैन्यावरती. आणि भिल्लांनी राणा प्रतापला वाचवलं. आणि मग त्या भिल्लांनी राणा प्रतापला वाचवलं. त्यांच्या फॅमिलीला, त्यांचे जे घरचे, त्याचे बायको मुलं होते, त्यांना सगळ्यांना घेऊन स्वतःच्या गावात घेऊन गेले. आणि प्रतापला फार वाईट वाटलं की आपण हारलो, आपलं एवढं नुकसान झालं, आपले माणसं मारल्या गेले. त्यावेळेस प्रताप एकदम हताश झाला आणि म्हणाला की आता सगळं संपलं, मी काही माझ्या मातृभूमीला
स्वतंत्र करू शकलो नाही. त्यावेळेस तो भिल्ल राजा म्हणाला की तुम्ही असं नाराज होऊन चालणार नाही. काय, तुम्हीच आमची एक आशा आहे, सगळ्यांची आशा तुम्हीच आहे, तुम्ही असं नाराज झाल्यावर कसं चालेल. मग एका सैन्याशिवाय मी मुघलांशी कसा युद्ध करू असं म्हणाले. मग तो भिल्ल म्हणाला की मी माझ्या गावातले सगळे लोक जमा करतो आणि जंगलातले सगळे लोक जमा करतो आणि आम्ही तुमच्यासाठी लढू म्हणे मुघलांशी. पण मग ह्याच्यासाठी आपल्याला खूप पैसा लागेल म्हणे, पैसा लागतील, शस्त्र लागतील, ते कसं करायचं. मग एक दिवस काय झालं, राणा प्रताप म्हणे की हे पहा म्हणे, मी काही असं तुमच्यावरती बर्डन म्हणून राहायला नाही पाहिजे, मी तुमच्यावरती जबाबदारी म्हणून नाही राहायला पाहिजे, मी माझं काहीतरी ठरवून केलं पाहिजे. मग ते भिल्ल म्हणाले की तुम्ही काय आमच्यावर बर्डन नाहीये. पुढे काय होतं? मग तो हे असं बोलणं चालू असतं, तेवढ्यामध्ये एक त्यांचा हेर येतो, मेसेंजर हेर म्हणजे जो निरोप घेऊन येतो असा, आणि म्हणतो की एक भामा शाह नावाचा माणूस आहे, त्याला तुम्हाला भेटायचं आहे. मग राणा म्हणतात ठीक आहे, घेऊन या. मग भामा शाह येतो आणि म्हणतो राणाजी, मी ऐकलं की तुम्हाला पैशांची गरज आहे आणि माझं सगळी धनसंपत्ती मी तुम्हाला दान करतो, तुम्ही याचा वापर करा आणि तुमचं सैन्य उभं करा. पण मग राणा म्हणतात की पण मी अशी तुमची ही स्वतःची कमाई आहे ही मी नाही घेऊ शकत. तर भामाशेठ म्हणतो, आता हा चित्तोडचा खूप मोठा व्यापारी होता भामाशेठ. भामाशेठ म्हणतो की ज्यावेळेस तुमचा देश हा संकटात असतो त्यावेळेस कुठलंही संपत्ती ही कोणाची वैयक्तिक संपत्ती राहत नाही, देशासाठीच सगळं आपण दिलं पाहिजे असं म्हणतो भामाशेठ. आणि मग भामाशेठच्या मदतीने त्यांनी जी काही एवढी मोठी सोनं नाणं संपत्ती दिलेली त्याचा वापर करून भिल्लांची एक खूप शक्तिशाली सेना तयार होते आणि आपण आता पुन्हा युद्ध करू शकतो म्हणजे मुघलांची. आणि मग ते मोठ्याने जयकारा करतात, जय चंडी, हर हर महादेव असं. मग काय होतं, भिल्ल आणि प्रताप हे बरेच लढाया जिंकतात हळूहळू आणि ते फिंचाराचा एक किल्ला असतो तो मुघलांकडनं जिंकतात आणि त्यानंतर मग ते आजूबाजूचे किल्ले पण हळूहळू मुघलांकडनं जिंकत जातात आणि शेवटी मग ते देवार, उदयपूर आणि कोमलमीर हे पण ते काय करतात, स्वतंत्र करतात. तिथून पण मुघलांना हरवतात आणि पळवून लावतात. असं करत करत ज्यावेळेस चित्तोड पर्यंत यायची वेळ होती, ते काही आता इतके वर्ष 20 वर्ष राणा प्रताप सतत युद्ध करत असतात, 20 वर्ष मुघलांशी सतत ते लढा देत असतात. आणि मग शेवटी काय होतं, एवढं युद्ध करून माणूस थकतं, तो म्हातारा होतं आणि मग त्यांची तब्येत खराब होती राणा प्रतापची. आणि मग त्यांचा वैद्य म्हणतो की आपण परत लवकरच शक्तिशाली होताल, बरे होताल. त्यावेळेस राणा म्हणतात की नाही म्हणे, आता मला कळलंय की माझी वेळ आली आहे, आता ह्याच्यातून मी काही बरा होणार नाही. आणि मग त्यांना वाटतं की मी किती कम नशिबी आहे किंवा मी किती भाग्यवान नाहीये की मी माझ्या मातृभूमीला मुक्त करू शकलो नाही. आणि मग असं त्यांचं स्वप्न तसंच राहतं आणि एक दिवस राणा प्रताप आजारपणामध्ये वारतात आणि शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी जी प्रतिज्ञा घेतलेली असती त्या प्रतिज्ञेसाठी लढत राहतात. आणि राणा प्रतापचं हे असं उदाहरण सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. मातृभूमीसाठी कोण किती परिश्रम घेऊ शकतं, किती त्याग करू शकतं, ही राणा प्रतापची गोष्ट आहे.